तर भावांनो, तुम्ही ह्या गाडीचा देखील डॅशबोर्ड बघू शकता. डिजिटल डॅशबोर्ड आहे. ड्रायव्हर भावांनो, दिवसेंदिवस गाड्यांची संख्या वाढत चाललेली. गाडी धंद्यात पहिल्यासारखा धंदा देखील राहिलेला नाही. आणि कंपनी, खास करून कंपनी, वेगवेगळ्या लोडसाठी वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये गाड्या मार्केटमध्ये उपलब्ध देखील करत आहे. मग का भरताय तुम्ही ओव्हरलोड? भरू नका. ज्या त्या लोडसाठी जी ती गाडी बनवलेली आहे. आज आपण अशीच गाडी बघणार आहोत की ती गाडी मार्केटला डायरेक्ट सिस्टम फाड़ देंगे ह्या टाईपमध्ये तिचं मार्केटिंग चालू आहे. त्यानंतर लोक देखील तिला खूप असं पसंत करायला लागले. प्रत्येक ड्रायव्हरचं, चालक मालकाचं गाडी चालवण्यावर असतं ॲव्हरेज देणं गाडीचं. तर ही गाडी ॲव्हरेज किती देते या? तुम्ही ह्या गाडीचा ॲव्हरेजचा रिव्ह्यू अगोदर देखील बघितलेला आहे आपल्याच चॅनलवरती. आज देखील आपण बघणार आहोत आयशर प्रो एक्स 11 फूट मध्ये. चला तर जाऊया. नवीन रिव्ह्यू साठी फक्त गाडीचा कलर चेंज आहे बाकी, आणि ड्रायव्हर चेंज आहे, चालक मालक चेंज आहे. यांचे देखील अनुभव आपल्यासाठी खूप महत्वाचे असं ठरणार आहे. तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि एक हाईपचं बटन नक्की दाबा RDM ऑन व्हील्सला. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. एकदा कलर वेगळा आहे फक्त, दुसरं काहीच फरक नाही. आणि ही गाडी आहे आयशर 11 फूट मध्ये प्रो एक्स. गाडीचा नंबर तुम्ही बघू शकता. ही गाडी आहे MH11 DY 1850. आणि निलेश भाऊ, तुमचे गावकरी भेटलेत आम्हाला आज. कोण भेटलाय तुम्ही नंबरवरून ओळखला असन, नसन ओळखलं तर थेट जाऊया आपण त्यांना भेटण्यासाठी. आज ह्या गाडीचा आपण ॲव्हरेज मेंटेनन्स काय असतंय, ते ॲव्हरेज काय देते, त्यानंतर टायर साईज वगैरे ते सर्व बघणार आहोत पुन्हा एकदा खास तुमच्यासाठी. कारण की मी माग एकदा 11 फूट आयशरचा व्हिडिओ बनवला होता, तो भरपूर लोकांना असा पसंत आलेला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा आयशर 11 फूटचाच रिव्ह्यू घेणार आहे. ते पण गावरान भाषेत, आपल्या कोल्हापुरी सातारा भाषेमध्ये बोलणारे आहेत ते काका. त्यांचा आपण डायरेक्टली इंटरव्ह्यू घेऊया एक छोटासा. तर चला जाऊया काकांना भेटायला. तर हे आहे आपले सातारचे काका. नाव करीचे माझे राजेंद्र धायगुडे. थोडक्यात म्हणजे यांना गावाकडे सगळे बोलतात आबा. तर चला भेटूया त्यांना, त्यांच्या गाडीबद्दल विचारूया. भावांनो, ह्या गाडीचा आरसा देखील असा खूप मोठा आहे. डायरेक्ट जसं आपलं 14 फूट गाडी आहे ना, बस त्या टाईपमध्ये. तुम्ही ह्या गाडीचा टायर बघू शकता. टायर आहे 715 R15 LTचा टायर आहे. म्हणजे डायरेक्ट 407चा टायर आहे. 11 फूट डायरेक्ट रेल्वे दिसती. आणि हे एअर क्लीनर बघा कुठं दिलेलं आहे त्यांनी, पाठीमागच्या साईडला. आणखीन तुम्हाला इंजिन देखील दाखवणार आहे स्पेशली ह्या गाडीचं. कारण की आपण गेल्या वेळेस 11 फूट आयशरचा जो रिव्ह्यू केला त्यामध्ये मी तुम्हाला इंजिन वगैरे काय दाखवलं नव्हतं. हे ऑइल चेक करायचं इथं. याचं इंजिन आतमध्ये आहे इकडं. म्हणजे आता आपण डोर उघडूया एकदा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याला उघडा बरं काका. प्रत्येक गाडीमध्ये तुम्हाला हा बांधण्यासाठी बेल्ट असतोय. कारण की काय माहिती आहे का, ओपन गाडीला असणार आहे काका. हिचं इंजिन कुठं आहे हो? इथं आहे ना खाली. हा, हिचं इंजिन शिटा खाली ड्रायव्हर भावांना. आणि पिकअप मध्ये हा गिअर दांडा जो राहतो तो सेंटरला इथं राहतो. हिचा डायरेक्ट समोर दिलेला आहे. हे काय टाकलंय? त्यांचं आहे का? हिला तर ACB दिसते ना, पण तुम्ही चालवत नाही कधी? गाडीचा स्पेस लय मोठा आहे राव. तुम्ही बघू शकता ह्या गाडीचं जे काय बोलतात ना, मॉडल, मॅन्युफॅक्चरिंग इयर आणि इंजिन नंबर वगैरे, तर ड्रायव्हर शीट जवळ दिलेला आहे. ऍक्च्युअल हा जो असतोय ना, हा बोर्ड तर पिकअपला बॉनटच्या आतमध्ये दिलेला असतो. हिची बॅटरी कुठे आहे काका? बाहेरच आहे का? किती महिने झाली गाडीला? सर्व्हिसिंग म्हणजे शोरूम सर्व्हिसिंग किती हजारला सांगेल तुम्हाला? 30 ला सांगितली, मी 17लाच केली. एक सर्व्हिसिंग झाली. पहिली सर्व्हिसिंग लवकर केली बा. हिची शोरूम किंमत किती? 11.5 लाख. 11,42,000. आणि डिस्काउंट काय बळबळ घेतले 26,000 करून. देतच नाही ना ते? नाही देत, पण 11,15,000 सोडली मला. तुम्हाला सोडली का? मार्केट आहे म्हणा गाडीला, गाडीचा काही विषय नाही त्यात. आता किती येतो? 22,000? 21,300. 21,300.
96. 21,396. तर गाडी ॲव्हरेज किती देत तुम्हाला सध्या? 12, गाडी 13, 14, 15-16 देते. 15, 16 ना. म्हणजे बघा ड्रायव्हर भावांनो की आयशर पिकअपच्या बारेत पण चांगलं आहे. तुमच्याकडे पहिला अशोक लेलंड होता ना 4 बोल्टी, होता ना. मग ते का विकलं? ते आता उभं राहिलं थोडंफार. हा हा. आता मार्केट, आता ऍक्च्युअल मार्केटमध्ये जर 10 फुटची गाडी चालती, चालते. 10 फुटी गाडी चालते आणि तुम्ही 8 फुटी घेऊन धंदा करून राहिले तर धंदा होणारच नाही ना तुमच्याकडनं, बरोबर आहे का नाही? नाही नाही, 1-2 चक्रा बळबळ लागतात. हा. आणि कसं आहे मार्केटनुसार आपल्याला बदलणं खूप गरजेचं आहे. नाही तर मग काय काळानुसार जर म्हणजे काय म्हणते ना, जो वाकन तो टिकन, जो वाकणार नाही तो मोडून जाईल. आणि आपल्याला जगायचंय. तर ड्रायव्हर भावांनो आरसा बघू शकता तुम्ही, हा आरसा खूप असा मोठा आहे परंतु पिकअप सारखा नाही. मागचा टायर नाही दिसत ना आरशात? दिसतं दिसतो की बघितलं दिसतो असा. त्या साईड ना, त्या साईडचा दिसतो. दिसतो का? आरसाले बांगाडी म्हणा. दिसतो की असं. दिसतो. गाडी मस्त आहे. आता तुम्ही म्हणता का ती गाडी होती त्या महिन्यात 2 चक्कर लागायचे, मग आता ह्या गाडीना किती चक्कर लागतात तुमच्या? 4 लागते, 3-4 लागते. 3-4 धंदाच पडू लागलाय तर काय करणार आहे? हा नाही, मार्केट सध्या तुम्हाला एक सांगतो का सध्या आहे ना मार्केट सगळं झोपलेलं आहे. तर ड्रायव्हर भावांना तुम्ही माझे इंस्टाग्रामला देखील व्हिडिओ बघितले असेल, फेसबुकला देखील बघितले असेल का गाड्यांची संख्या वाढ राहिली, मार्केटमध्ये डिझेल देखील वाढलंय, टोल नाके देखील वाढलंय, परंतु आपल्या गाडी धंद्यामध्ये भाडं काय वाढायला तयार नाही. त्याचा सगळ्यात मोठा प्रमुख कारण की नवीन पोरं जे गाड्या घेतात ना त्यांना हे नाही कळत का मार्केटमध्ये काय रेट ना भाडं पकडावं, बरोबर आहे की नाही काका? कारण की काय व्हायला लागलं माहितीये का, जो तो हाच विचार करतो गाडी धंद्यातलाही पैसा आहे, भर गाडीन पळ बँगलोर. बँगलोरला येऊन मग थांबत्यात 8-8, 10-10 दिवस. एकदा घरी गेले का त्या गाड्या तुम्हाला सांगतो, आता माझ्या अनुभवानुसार सांगतो काका की मी जवळपास 4-5 वर्षापासून गाडी वापरतो बलेरो पिकअप. तर माझ्या समोर असंख्य असे नवीन पोर आले 4-4, 6-6 महिने गाड्या ठेवते आणि लगेच विकून मोकळे होऊन जाते. काय त्यांना ते धंदाच ते तेच ना, मग इकायचं. पहिले पूर्वीच्या लोकांना घाट्यात आणून सोडायचं. मग तेच होत आहे ना. कारण की मी नवीन धंदा करणार, मी म्हणत नाही का नवीन गाडी घेऊ नका, परंतु कमीत कमी जुन्या ड्रायव्हरांना विचारा का मार्केट भाडं काय चालू आहे गाडीचं काय नाही. नाही तर तुम्हाला काय कळत नाही आणि आम्ही जास्त हुशार असं वागू नका ड्रायव्हर भावांनो. कारण की आपलेच गद्दार, हे वाक्य काय खोटं नाही आहे बरं का ड्रायव्हर लाईनमध्ये. तर असो, हिचं तुम्ही इंटरनेट बघू शकता, आरामशीर काका बसलेली आहे. आणि तुम्ही मागच्या व्हिडिओत देखील बघितलं, हे शीट पूर्ण डायरेक्ट समोर येतं, मागं पुढं देखील होतंय आणि स्पेस भरपूर मोठा आहे. आणि पिकअप सारखंच हा देखील काच ओपन होतो डायरेक्टली. म्हणजे भारी, हिला टेन्शन नाही एवढं खास. सर्व्हिसिंग आता एक झाली म्हणल्यावर गाडी किती चालली? मी हे लावा बरं, डॅशबोर्ड लावा बरं 2 मिनिटं. 24,574 बरोबर बोललेत काका की 17,000ला सर्व्हिसिंग झालेली, 4-5 हजार वाढली, 4 नाही जवळपास ते 3 आणि हे 4, 7,000 गाडी झालेली. अजून लय लांबी, अजून 3. हा ना, मग 23,000 वरतीच करायचं. कारण की शोरूम ना तुम्हाला हिला ऍड ब्ल्यू नाही ना, एवढं तरी बरं केलं आयशर नाही, एवढं तरी बरं केलं ड्रायव्हर भावांनो की 11 फुटीमध्ये कमीत कमी ऍड ब्ल्यू नाही दिलेला. कारण की ऍड ब्ल्यूचा फालतू खर्च आहे. आणि ह्या गाडीचा विशेष दाखवतो, ही काच आतून रबर, हिला आपलं पिकअप सारखंच आहे, हिला आतून बाहेरून दोन्ही साईडला रबर. हे काय काका? ती काय त्याला म्हणतात, FM आहे का? कंपनीनं दिलेलं आहे काय? सगळं कंपनीचं. ते पण कंपनीने दिला काय? मग LED जर बसवायची तर कशी बसवणार? हे पूर्णच काढावं लागणार तुम्हाला. आता होतं काय, तुम्ही विचारलं नाही का कंपनीला? एलईडीला नाही विचारलं. नाही, पण माझ्या अंदाजानं ड्रायव्हर भावांनो हे 100% निघत असणार एवढा. आणि याच्यामध्ये निघतं ना, हा, मग 100% याच्यामध्येच LED फिट होणार तुमची. ड्रायव्हर भावांनो तुम्ही ह्या गाडीचा देखील डॅशबोर्ड बघू शकता, डिजिटल डॅशबोर्ड आहे. हात तरी नुसता इथं हात लावायचा उशीर आहे का? म्हणजे पॉवर जनरेट जे हॉर्न पॉवर जनरेट ते एकदम जबरदस्त आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि एक हाईपचं बटन नक्की दाबा. MS20 ट्रॅव्हल विथ RDM ह्या चॅनलला पुन्हा भेटूया नवीन गाडीच्या संदर्भात. लवकरच व्हिडिओ येणार आहे आपला. गाडी कोणची असेल मी त्याच टायमाला सांगेल तुम्हाला. तोपर्यंत रामकृष्ण हरी.